एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी नांदूर शिंगोटे व दोडी येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली। तसेच मानसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत दोडी येथील त्यांच्या वडिलांच्या समाधी व परिसराची स्वच्छता करीत दर्शन घेतले व ठिकठिकाणच्या समाधी स्थळांबाबत येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या। तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील गोसावी समाज बांधवांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे तालुकाध्यक्ष समाजसेवक दत्तात्रय गोसावी यांनी भेट देत पाहणी केली। यावेळी येथील रतनबाबा गोसावी यांच्याकडून समाधीविषयी माहिती घेण्यात आली। नांदूर शिंगोटे, सिन्नर तालुका नांदूर शिंगोटे येथील मनसापुरी महाराज मठ व देवी देवस्थान यांच्यातर्फे रतनपुरी बाबूपुरी गोसावी नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी अशी माहिती प्रसिद्ध करीत आहे की मनसापुरी महाराजांनी मांजरटेक या ठिकाणी तपश्चर्या करून नंतर ते नांदूर शिंगोटे येथे आले। तिथे 3 स्थानं बदलून शेवटी मनसापुरी मठामध्ये संजीवन समाधी घेतली। 1230 साली त्यांना शासनाकडनं इनाम जमीन मिळाली व त्यानंतर त्यांनी 25,000 साधूंना ज्यावेळेस आंब्याच्या झाडाला पान राहत नाही त्यावेळेस आंब्याच्या खोडातून आंब्याचा रस काढून 25,000 साधूंना अन्नदान केलं, भोजन दिलं व ते साधू जेवून तृप्त होऊन कुंभमेळ्याला नाशिक येथे गेले। त्यानंतर त्यांनी संजीवन समाधी नांदूर शिंगोटे येथे देवी देवस्थान मठ येथे घेतलेली आहे। त्यानंतर इथे बारवाई अहिल्याबाईच्या काळातली त्या बारवेला भरपूर पाणी असते व परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे। त्या निमित्ताने आज दिनांक 4/8/2020 या रोजी आमच्या समाधी बचाव जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी हे नांदूर शिंगोटे येऊन त्यांनी समाधीस पुष्पहार अर्पण केला। पौर्णिमेला मंदिराचा वर्धापन दिन होतो व नवरात्रामध्ये नवमीचा होम हवन होतं। त्यानंतर मध्यंतरी दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे 12 महिने काही ना काही उत्सव चालू असतात। नवरात्रामध्ये 9 दिवस फराळाचं मिळतं, 3 दिवस नामसप्ताह चालतो। तरी येथील धार्मिक भावनेने अनेक ठिकाणचे लोक इथे येतात दर्शनासाठी। रोज 400-500 लोकांची गर्दी असते। लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णपणे इथं मंदिर बंद आहे, परंतु इतर काळामध्ये 400-500 लोक हमेशा इथे येत असतात। यावेळी दत्ता गोसावी यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व मानसापुरी महाराज यांच्या समाधीस्थळाची पाहणी करून तेथे दर्शन घेण्यात आले। या प्रसंगी समाज बांधवांच्या वतीने दत्ता गोसावी यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी सुभाषपुरी दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे अकोले तालुका उपाध्यक्ष राजू गोसावी, अवधूत गोसावी, प्रसाद गोसावी, चंद्रकांत पुरी आदींसह समाज बांधव उपस्थित होते। समाधी बचाव अध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी राहणार दोडी बुद्रुक हल्ली मुक्काम बारगाव पिंपरी यांनी नांदूर शिंगोटे येथील संजीवन मनसापुरी महाराज मठास भेट दिली। त्या प्रसंगी त्यांनी आम्हाला समाधीचे मार्गदर्शन व मंदिराच्या पूजाविधीचे मार्गदर्शन दिले। त्याचप्रमाणे बाबा हयात असताना आपल्याला देवपूर तालुका, संगमनेर पोस्ट आणि अहमदनगर जिल्हा होता, तर 1888 पर्यंत नगर जिल्हाच आपल्याला होता आणि नंतर आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले। यानंतर तालुक्यातील दोडी येथील दत्तात्रय गोसावी यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी भेट देत परिसराची स्वच्छता करून दर्शन घेण्यात आले। या ठिकाणी देखील समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रमेश आव्हाड, गोरख गोसावी, शंकर आव्हाड, प्रकाश बोडके, शरद बोडके, गोपाल गोसावी, सार्थक गोसावी, अजित शेख, श्रीहरी गोसावी, नवनाथ गोसावी आदींसह समाज बांधव उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। समाधी बचाव समिती तालुका अध्यक्षपदी माननीय दत्ताभाऊ गोसावी यांची निवड झाल्याबद्दल
मी श्री रमेश आव्हाड माझे दोडी खुर्द गावातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगू इच्छितो की आमच्या गावातली 400-500 वर्षापूर्वीच्या समाधी आहे, याची जे दुरावस्था झाली होती आणि त्या दुरावस्थेतून आम्ही उदयभाऊ सांगळे यांना विनंती केली की भाऊ आम्हाला इथं तार कंपाऊंड द्या आणि तार कंपाऊंड दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तार कंपाऊंडची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच अजून पेवर ब्लॉक बसून देण्यात यावा आणि ग्रामपंचायतीकडे याची नोंद नाही, ती नोंदीमध्ये लक्ष द्यावा अशी मी सर्व गावकऱ्यांतर्फे विनंती करतो.